विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. ब्रिज कोर्समधील आजचा आपला 27वा दिवस. सिंपल इंटरेस्ट यामधील पार्ट 1चा आपण स्टडी केला होता. आज आपण सिंपल इंटरेस्टचा पार्ट 2 जो आहे त्याचा स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर. अलका टूक अ लोन ऑफ ₹50,000 at 12 PCPA to buy a two-wheeler. After 5 years, she had to pay an extra ₹6,000. What amount will she return to the bank at the end of period? यातील फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण अगोदर बघितलेला होता. त्याच्या पुढील पार्ट आपल्याला आता काय झालेला हा वाढलेला तो अभ्यासायचा आहे. क्वेश्चन रिपीट करतो बघा. अलका टूक अ लोन ऑफ ₹50,000 म्हणजे अलकाने काय केले ₹50,000 लोन घेतलेले ॲट 12 PCPA म्हणजे % per annum किती आहे तर 12 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला दिलेला आहे 12. टू बाय अ टू व्हीलर घेण्यासाठी. आफ्टर 5 years सी हॅड टू पे ॲन एक्स्ट्रा ₹6,000 आणि मग 5 वर्षानंतर तिने एक्स्ट्रा किती पैसे भरलेले तर ₹600. व्हॉट अमाऊंट विल सी रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ पिरियड आणि मग कालावधी संपल्यानंतर तिने बँकेला किती रुपये करावेत असं आपल्याला विचारलेलं आहे. फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन फिल द ब्लँक्स. या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे ब्लँक जे आहेत ते भरायचे आहेत. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे अमाऊंट आपण कसं काढतो तर प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट काय करतो ॲड करतो. आता इंटरेस्ट इथं किती भरावा लागेल आहे तर 6,000 आणि प्रिन्सिपल किती आहे यामध्ये तर 50,000 म्हणजे प्रिन्सिपल आहे 50,000 म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला 50,000 भरावे लागेल. 50,000 प्लस 600 म्हणजे टोटल अमाऊंट किती गेलेली आहे ₹56,000. अशा प्रकारे ही टोटल अमाऊंट तिला बँकेला पेड करावी लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे. आय नो सिंपल इंटरेस्ट इक्वल टू P × R × N हा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे आणि त्याला अमाऊंट किती आहे 100 आहे. यामध्ये P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट आणि N म्हणजे टाईम. रेट ऑफ इंटरेस्ट R म्हणजे आणि N म्हणजे नंबर ऑफ इयर्स टाईम. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे अमाऊंट जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट काय करावा लागतो हा ॲड करावा लागतो. म्हणजे अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असं आपल्याला मिळतं. या ठिकाणी आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला मिळालेला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट ॲड केला का आपल्याला अमाऊंट मिळते. प्रॅक्टिस कॉर्नर. एक सम त्यांनी आपल्याला सॉल्व करायला दिलेले आहे ते आपण समजून घेऊया आणि सॉल्व करूया. अनिल टूक अ लोन ऑफ ₹50,000 ॲट 10 PCPA to buy a thresher machine. What amount will he return to the bank at the end of 2 years? बघा अनिल टूक अ लोन ऑफ ₹50,000 म्हणजे अनिलने काय केले ₹50,000 लोन घेतलेले ॲट 10 PCPA आणि रेट कसा आहे इंटरेस्टचा तर 10 PCPA आहे. टू बाय अ थ्रेसर मशीन. आता थ्रेसर मशीन म्हणजे काय तर थ्रेसर मशीन म्हणजे मळणी यंत्र. थ्रेसर मशीन म्हणजे मळणी यंत्र. हॉट अमाऊंट विल ही रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ 2 years आणि मग त्याने एंड ऑफ 2 years बँकेला किती अमाऊंट रिटर्न करावी अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता बँकेला 2 टाईपच्या अमाऊंट द्यावा लागेल. एक पहिली अमाऊंट जी आहे ती काय आहे ₹50,000 जी लोन म्हणून घेतलेली ती द्यावी लागेल. त्याच्यानंतर
दुसरी अमाऊंट कोणती द्यावी लागेल आपल्याला, का याचा जो इंटरेस्ट आहे 50,000चा तो द्यावा लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा 50,000वर मिळणारं जे द्यावं लागणारं जे व्याज आहे, इंटरेस्ट आहे, तो पहिल्यांदा फाइंड आउट करावा लागेल. आता काय काय आपल्याला दिलेले बघा. प्रिन्सिपल इक्वल टू पी इक्वल टू ₹50,000 म्हणजे प्रिन्सिपल आपण पीनी दाखवतो आणि हे किती आहे, ₹50,000 आहे. त्याच्यानंतर रेट रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला बघा त्यांनी, 10 PCPA म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 10 PCPA 10% पर ॲनम. टाईम तुम्हाला त्यांनी दिलेला आहे, कालावधी किती बघा, म्हणजे 2 वर्षे त्यांनी ते पैसे वापरलेले आहेत. टाईम इक्वल टू एन इक्वल टू 2 इयर्स, नंबर ऑफ इयर्स, नंबरचा एन घेतला आपण, म्हणजे टाईम इक्वल टू एन इक्वल टू 2 इयर्स. आणि अमाऊंट इक्वल टू ए इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे बँकेला अमाऊंट किती द्यावी ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. आता पीची व्हॅल्यू आपल्याकडे किती बघा 50,000 इंटू आरची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 10 इंटू एनची व्हॅल्यू पुट करा 2 आणि अपॉन 100. हा 0 कॅन्सल होणार, हा 0 कॅन्सल होणार, म्हणजे 5,000 इथे राहिलेत आणि इथे आपल्याला 2 राहिलेले आहेत. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का आपल्याला मिळतात काय 10,000. म्हणजे या ठिकाणी सिम्पल इंटरेस्ट किती मिळालेला आहे 10,000 मिळालेला आहे. आता अनिलने बँकेला काय करावं लागेल, पहिल्यांदा हे 50,000 पेड करावे लागेल कारण ते लोन घेतलेले, प्लस ह्या लोनवर द्यावा लागणारा इंटरेस्ट किती आहे तो 10,000 आहे. म्हणजे टोटल ही एवढी अमाऊंट अनिलने रिटर्न करणं गरजेचं आहे. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आपल्याकडे किती आहे तर 50,000 प्लस इंटरेस्ट किती मिळालेलं आपल्याला तर 10,000 आणि ह्या दोघांची सम केली का ती मिळते आपल्याला 60,000 रुपीज. 60,000 म्हणजे एवढी अमाऊंट अनिलनी बँकेला पेड करणं गरजेचं आहे. देअरफॉर अमाऊंट रिटर्न टू द बँक इज ₹60,000 म्हणजे अनिलने बँकेला 60,000 रुपीज रिटर्न करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हा सम सॉल्व करायचा आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. यावरील जे सम आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला जो आहे तो बाय हार्ट करायचा आहे आणि यावर येणारे सम तुम्ही सॉल्व करायचे आहे.